हॅलो एव्हरीवन, आज आपण आपला चौथा चॅप्टर चालू करतोय कम्प्युटर पेरिफेरलचा. ठीक आहे, आणि हा चॅप्टर जो आहे तो हार्ड डिस्क बद्दल आहे. आपण हार्ड डिस्कचे इन डिटेल सगळे आपण इथं बघणार आहोत. ओके, आपला प्रॅक्टिकल सेशन पण आहे हार्ड डिस्कवरती. आपण त्या प्रॅक्टिकल सेशनला सुद्धा आपण इथं बघायची आहे. ओके, सो आपण आज आपला हार्ड डिस्क सुरू करतोय. जनरली आपण जर हार्ड डिस्क बघितला असाल तर ती या पद्धतीची असते. ठीक आहे, आपण ऑलमोस्ट सगळ्यांनी आता हार्ड डिस्क ऑलरेडी लॅबमध्ये बघितलेली आहे. ओके, आता हार्ड डिस्कमध्ये आपण जो फ्रंट बघतो, फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू, आपण इथं फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू आपल्याला दाखवलेला आहे. ठीक आहे, आता हा हार्ड डिस्क आहे जी पॅक आहे. ॲक्च्युली याच्या आत आपल्याला डिस्क वगैरे असतात, हेड वगैरे असतं, हे सगळं आपल्या हार्ड डिस्कमध्ये असतं. ठीक आहे, एक्सटर्नली आपल्या जे आपण हार्ड डिस्क बघत असतो त्या ते दिसत नाही. जर तुम्ही हे स्क्रू वगैरे सगळं रिमूव्ह केला तर तुम्हाला सगळं दिसून जाईल. आता या हार्ड डिस्कमध्ये आपण पुढे बघतोय. आता हार्ड डिस्क म्हणजे काय ॲक्च्युली, तो हार्ड डिस्क अ हार्ड ड्राइव और फिक्स्ड डिस्क इज एन इलेक्ट्रोमेकॅनिकल डेटा स्टोरेज डिव्हाइस. आता हार्ड डिस्क काय आहे की डेटा स्टोअर करताना एक डिव्हाइस आहे. ओके, इट स्टोर्स अँड रिट्राइव्स द डिजिटल डेटा युजिंग द मॅग्नेटिक स्टोरेज अँड वन ऑन मोर रिजिड रॅपिडली रोटेटिंग प्लेटर्स. ओके, कोटेड विथ मॅग्नेटिक मटेरियल. ओके, सो इट्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, आणि त्यामध्ये डिस्क आहेत ज्या आपण स्टोरेजसाठी वापरतो. ओके, द प्लॅटर्स, आता हे प्लॅटर्स म्हणजे काय, ज्या आपल्या हार्ड डिस्कमध्ये प्लेट्स आहेत त्याला आपण प्लॅटर्स म्हणतो. आर पेअर्ड विथ मॅग्नेटिक हेड्स. त्या सगळ्या आपण एकत्र बंच करतोय आणि त्या आपण मॅग्नेटिक हेड्समध्ये यूज करतोय. त्याच्यामध्ये युजली अरेंज ऑन मुव्हिंग अक्युमुलेटर आर्म विच इज द रीड ऑर अँड राईट डेटा टू द प्लॅटर सरफेस. ओके, सो आता आपल्या हार्ड डिस्क बघितले, याच्या इथं इनर साईडला आपल्या डिस्क असणार आहेत. हा आपला हेडर वगैरे असतो. ठीक आहे, आणि याच्या थ्रू आपण सगळा डेटा रीड करत असतो. डेटा इज ॲक्सेस्ड इन अ रँडम ॲक्सेस मॅनर. आता रँडम म्हणजे काय की आपण एखादा नंबर आपण जो आहे तो रँडमली सिलेक्ट करतो. ओके, मिनिंग दॅट द इंडिव्हिज्युअल ब्लॉक्स ऑफ डेटा कॅन बी स्टोर्ड अँड रिट्राइव्ड इन एनी ऑर्डर. जो आपण डेटा स्टोअर करतोय तो आपण कोणत्याही ऑर्डरमध्ये आपण रिट्राइव्ह करतोय, आणि कोणत्या ब्लॉकला कोणता डेटा असणार आहे हे रँडमली ठरवलं जातं. ओके, सो हार्ड डिस्क आर टाईप ऑफ नॉन ओलाटाईल स्टोरेज. ओलाटाईल म्हणजे काय, ज्याच्यातून डेटा रिमूव्ह होतो. नॉन ओलाटाईल म्हणजे आपला काय, ज्याच्यातून डेटा रिमूव्ह होत नाही, जोपर्यंत आपण करत नाही फोर्सफुली तोपर्यंत. ओके, रिटेनिंग द स्टोअर डेटा इवन द पॉवर ऑफ. आपल्या मशीनचं पॉवर जरी ऑफ झाली तरी सुद्धा आपला डेटा त्यामध्ये राहतो. ओके, मॉडर्न हार्ड डिस्क आर टिपिकली इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर बॉक्स. ओके, आता आपली जी आहे ही आपली लेटेस्ट हार्ड डिस्क आहे, तो रेक्टँग्युलर बॉक्समध्ये आपल्या असतो. त्यामध्ये सगळ्या आपल्या प्लेटर्स वगैरे सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स असतात. ओके, तर आपली लेटेस्ट आहे. आता इंटरफेस. ओके, आता हार्ड डिस्कचे वेगवेगळे इंटरफेस आहेत. इंटरफेस म्हणजे काय की आपण ज्या वेन आपल्या हार्ड डिस्क आपल्या मशीनला जोडतोय. ओके, सो इंटरफेसेस इज कनेक्टिंग अ पार्ट बिटवीन द हार्ड डिस्क अँड होस्ट कम्प्युटर सिस्टम. ओके, फंक्शन इज टू ट्रान्समिट द डेटा बिटवीन द हार्ड डिस्क कॅशे अँड द होस्ट मेमरी. ओके, बऱ्याच वेळेला आपण आपल्या कम्प्युटरमध्ये बरेचसं प्रोसेसिंग करत असतो, त्यामुळे डेटा आपला टू अँड फ्रॉम हार्ड डिस्क येत असतो. ठीक आहे, अशा केसमध्ये आपण या इंटरफेसचा यूज करतो. डिफरंट हार्ड डिस्क इंटरफेस डिटरमाइन द डेटा ट्रान्समिशन स्पीड बिटवीन द हार्ड डिस्क अँड द कम्प्युटर. मग आपण जो इंटरफेस यूज करतोय तो डिसाइड करणार आपल्या हार्ड डिस्कचा स्पीड. ओके, इन द एंटायर सिस्टम द क्वालिटी ऑफ हार्ड डिस्क इंटरफेस डिरेक्टली अफेक्ट द स्पीड ऑफ अ प्रोग्राम. ऑफकोर्स, जसं आपण आपल्या हार्ड डिस्कचा स्पीड चांगला असेल तर आपल्या प्रोसेसिंग कॅपेबिलिटी वाढते. ठीक आहे, आपण बऱ्याच वेळेला बघत असतो हार्ड डिस्कच्या वरती लिहिलं असतं RPM, दॅट इज आपलं जे हार्ड डिस्क रोटेट होत असते त्याचं स्पीड असतं ते. ठीक आहे, मोटरचं स्पीड. ओके, RPM असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्यामुळे आपल्या हार्ड डिस्कचा स्पीड डिपेंड करतं. ओके, सो दिस इज द वन ऑफ द टाइप ऑफ इंटरफेस दॅट इज द IDE. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज IDE, इंटिग्रेटेड ड्राइव इलेक्ट्रॉनिक्स डेफिनेशन, दॅट इज इंटिग्रेटेड ड्राइव इलेक्ट्रॉनिक्स, IDE. ओके, सो दिस इज द IDE टाइप इंटरफेस. आता इंटरफेसमध्ये कसं होतं, इंटरफेस म्हणजे फक्त एक कनेक्शन आहे, दॅट इज नॉट एक्झॅक्टली द हार्ड डिस्क. ओके, आता इथं बघा ही पिन आहे जी आहे ही आहे IDE ची. ओके, refers to the hard disk drive that integrates the hard disk controller and the disk body. ओके, आता हा आपलं काय करतोय, इंटिग्रेट करतोय आपल्या कम्प्युटर्स आणि हार्ड डिस्कला. reduces the number and length of cables for the hard disk interface.
enhances the reliability of data transmission and make the hard disk manufacturing easier. ओके, याच्यामध्ये केबलिंग खूप कमी असतं. या टाईपचं हार्ड डिस्क तुम्ही बघितला असाल आपल्या लॅबमध्ये, तुम्हाला कळून जाईल. ओके, सेकंड, many hard disks used to have ID interface but not almost hard disk interface are standard with the SATA. आता SATA आणि पाटा आपल्या दोन टाईपचे आहेत, आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ठीक आहे, SATA म्हणजे सिरियल, पाटा म्हणजे पॅरलल. ओके, नंतर ॲडव्हान्टेज काय बघा, इट इज कॉम्पॅटेबल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. कंपॅरेटिव्हली हे कॉम्पॅटेबल आहे सगळ्या मशीन्सना आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, चिपमध्ये मिळून जातो. डिसएडव्हान्टेज काय, स्लो डेटा ट्रान्समिशन स्पीड, त्याचं स्पीड आहे ते खूप कमी आहे. त्यानंतर शॉर्ट केबल लेंथ, फ्युअर कनेक्टेड डिव्हायसेस. आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला वायर्स खूप कमी आहेत, केबल्स खूप कमी आहेत, त्यामुळे आपला कमी डेटा, आपल्याला इथं स्पीड पण कमी मिळतं, प्लस आपण याला कमी जास्त डिव्हाइस कनेक्ट करू शकत नाही. नो सपोर्ट फॉर हॉट स्वॅप अँड पुअर अपग्रेडिंग ॲबिलिटी इंटरफेस स्पीड. आता हॉट स्वॅप म्हणजे काय, आपण बरेच वेळा ऐकलं असेल की हार्ड स्वॅपेबल टेक्नॉलॉजी सर्व्हर्स. आता या सर्व्हर्समध्ये कसं होतं, समजा तुमच्या सर्व्हरला 6 हार्ड डिस्क आहेत. आता आपल्या कम्प्युटर जनरली 1 किंवा मॅक्सिमम 2 असतात, पण सर्व्हरला 8, 10, 16, 32 अशा हार्ड डिस्क वगैरे असतात. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवू शकता. आता ह्या वर्किंग करताना समजा 6 पैकी एखाद दुसरी हार्ड डिस्क खराब झाली, तुम्ही चालू सर्व्हरमध्ये ते हार्ड डिस्क बाहेर काढू शकता. दिस इज कॉल्ड ॲज हॉट स्वॅपेबल टेक्नॉलॉजी. ओके, आणि ही ऑलमोस्ट सगळीकडे वापरली जाते सर्व्हरमध्ये. तर हे आपल्याला IDE मध्ये सपोर्ट नाही आहे. त्यानंतर SATA, जसं मग सांगितलं, इट्स अ सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. ओके, यूज टू कनेक्ट द ATA हार्ड ड्राईव्स टू द कम्प्युटर, अडॉप्ट्स अ सिरियल कनेक्शन मोड. आता इथं बघा, मगाशी आपण पिन बघितली तर त्याच्यामध्ये खूप फरक होता. इथं बघा हे आपलं सॉकेट आहे आणि इथं बघा हे आपलं सिरियलचं SATAचं आपलं सॉकेट आहे. दिस इज डिफरंट फ्रॉम द IDE. ओके, इट्स अडॉप्ट द सिरियल कनेक्शन मोड. इट इज uses embedded clock signal. Okay, and compared with the past, it is the biggest difference is it can check the transmission instruction. Okay, म्हणजे आपल्याला ॲट अ टाइम प्रोग्राम आणि डेटा दोन्ही चेक करू शकतं. दॅट इज द फॅसिलिटी अवेलेबल इन SATA. ओके, errors are automatically corrected which is greatly improves the reliability of data transmission. जसं मगाशी सांगितलं, आपण प्रोग्राम सुद्धा आपण इथं कंट्रोल करू शकतो using the SATA. So that's why it's more reliable than the other. Now the general interface is SATA interface. This replaces the IDE because of the performance of the SATA is much better than the IDE. इथं कसं होतं, एरर कंट्रोल होतो, आपण डेटा कंट्रोल शकतो, प्रोग्राम कंट्रोल शकतो. इट इज मोर रिलायबल. सो that's why it's much more better than the IDE. SATA speed is also much higher than IDE. SATA speed आहे तो खूप चांगला आहे. ओके, and it also supports hot swappable, म्हणजे आपण रनिंग सर्व्हरमध्ये आपण हार्ड डिस्क बाहेर काढू शकतो. दिस इज सपोर्टेड इन SATA.